राज्यातील बहुतांश नागरिक खात असलेलं अन्न, घेत असलेली औषधं योग्य आणि सुरक्षित असावीत आणि हा नागरिकांचा हक्क आहे, याची जाणीव तुकाराम मुंढे यांनी करून दिली आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची धुरा हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढे दुधातील भेसळ, हॉटेलमधली अस्वच्छता, नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई सुरू केली. महिनाभरात तुकाराम मुंढेंच्या कारवायांची चर्चा झाली, पण आतापर्यंत लोकांच्या तक्रारी नसताना मुंढेंनी एवढ्या कारवाया का केल्या? कायद्यातील अशी कोणती तरतूद आहे ज्यामुळे तुकाराम मुंढेंनी धडक मोहीम राबवली? या प्रश्नांवर खुद्द मुंढेंनी काय उत्तर दिलं पहा. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबद्दल माहिती दिली. हा जो भेसळ युक्त पदार्थ किंवा भेसळ आहे त्यासाठी एफडीए आहे, हा कन्सेप्ट डोक्यातून काढून टाका. प्रथमतः नागरिकांनी काढावा, मीडियाने काढावा, इंडस्ट्रियलिस्टने काढावा. कारण ओरिजिनल जो ऍक्ट होता फूडच्या बाबतीत होता प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ऍक्ट 1954, म्हणजे भेसळ थांबवण्यासाठीचा ऍक्ट होता. दॅट वॉज चेंज इन 2006 मध्ये चेंज झाला आणि त्याच्याने फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स ऍक्ट आला 2006 मध्ये. त्याचं इम्प्लिमेंटेशन 2011 पासून सुरू झालं. हा 360 डिग्री चेंज आहे प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन टू फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स. त्याच्यामुळे हा बदल फक्त पेपरवरचा न राहता तो आपल्या आयुष्यात बदल आहे हे लक्षात घ्या. म्हणून आपण एखाद्या पदार्थाकडे किंवा वस्तूकडे बघताना ती अडल्टरेशन आहे की नाही एवढं न बघता ती स्टँडर्ड प्रमाणे आहे की नाही हे बघायला शिकलं पाहिजे. कारण स्टँडर्डच्या आधारे सेफ्टी आहे. स्टँडर्ड जर असेल तर ऑफकोर्स ती चांगली आहे. आणि म्हणून ते कोणते स्टँडर्ड्स आहेत ते फसाने ठरवलेले आहेत. आतापर्यंत त्याच्यामध्ये फूड सेक्टरवर 22 प्रकारचे स्टँडर्ड्स आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. त्या स्टँडर्ड प्रमाणे ते प्रॉडक्ट असावं, ते मार्केटमध्ये यावे आणि ते कंझ्युमरला त्या स्टँडर्ड प्रमाणे भेटावे, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. हे कंप्लायन्सेस उद्योगाने करायचे आणि ॲज अ रेग्युलेटर म्हणून ते कंप्लायन्स करताय की नाही हे एफडीएने बघायचं. या सगळ्याचा ओव्हरऑल उद्देश हा नागरिकांच्या हेल्थ याच्याशी संबंधित आहे. म्हणून सेफ्टी आणि हेल्थ ऑफ पीपल इज ऑफ इम्पॉर्टन्स, हा त्याच्यातला इश्यू आहे. आणि म्हणून हे सगळं करताना आपली हेल्थ चांगली राहायची असेल तर आपण ज्या गोष्टी खातो हा स्टँडर्ड प्रमाणचे आहेत, सेफ आहेत का, हायजेनिक आहेत का हे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं फक्त एक्सपायरी डेट कधी आणि किती किंमत एवढ्या पुरतं बघणं न थांबता त्याचे इन्ग्रेडियंट काय आहेत आणि ते स्टँडर्ड प्रमाणे आहेत की नाही याच्यावरती फोकस होणं गरजेचं आहे. तो अप्रोच चेंज होणं गरजेचं आहे. फक्त भेसळ आहे अशा दृष्टिकोनातून न बघता ते स्टँडर्ड आहे का, सेफ आहे का आणि तुमच्यासाठी ते योग्य आहे का हे जर बघितलं तर खूप चेंज होईल. आणि त्या दृष्टीने ती आपली मानसिकता ऍज अ कंझ्युमर म्हणून आपली बदलण्याची गरज आहे. ऍज अ इंडस्ट्री म्हणून त्यांनी कंप्लायन्सच्या दृष्टिकोनाने बदलणं गरजेचं आहे आणि ऍज अ रेग्युलेटर म्हणून आम्ही त्या दृष्टीने. तुकाराम मुंढे चांगलं काम करतात म्हणून त्यांची बदली होते अशी चर्चा वारंवार होते, पण त्यांची बदली झाली तर अन्न आणि औषध प्रशासन विभाग अशीच शिस्त कायम ठेवेल का? या प्रश्नावर त्यांनी काय उत्तर दिलं पाहूयात. सगळ्या फ्रंटवरती काम चालू आहे. सगळ्या फ्रंटवरती म्हणजे माझ्या अधिकाऱ्यांना एम्पॉवर करण्याचं आहे, त्यांचा अवेअरनेस वाढवण्याचा आहे, इंडस्ट्रीचा अवेअरनेस आहे, त्यांनी स्टँडर्ड पाळावं त्याच्या बाबतीत आहे, ऑटोमेशनच्या बाबतीत काम चालू आहे. राईट, जसं की रजिस्ट्रेशन जे म्हणलं रजिस्टर ते एका महिन्यात 1.5 महिन्यात जवळ 1 लाखापेक्षा जास्त रजिस्ट्रेशन वाढले. या सगळ्या फ्रंटवरती काम चालू आहे. इन्स्पेक्शन आम्ही करायला लागलो जास्त, इन्स्पेक्शनच्या आधारे कारवाई करतोय, प्रोहिबिशनवरती भरपूर कारवाया होत आहेत. याचा परिणाम कारवाईचा असा अपेक्षित असतो की जे स्टँडर्डच्या बाहेर किंवा रूलच्या बाहेर चालतात त्या बिझनेस बंद व्हावे आणि स्टँडर्ड प्रमाणे काम करावं, ती सिस्टम आपण बसतो आणि म्हणून ते ऑटोमेशन पर्यंत आपल्याला घेऊन जायचं. वीज सिस्टीम आधी होती, आता तुम्ही आली होती आणखी ओव्हर ऍक्टिव्हेट म्हणूया ती ऍक्टिव्हेट झाली, पण तुम्ही गेल्यानंतर पुन्हा तीच सिस्टीम पुन्हा पॅसिव्हनेसला गेलं म्हणून उपयोग काय? नाही, आपण प्रयत्न करूया ना, आपण सगळे प्रयत्न करू की अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालेल. तुकाराम मुंढेंना ग्राहकांना त्यांच्या हक्कांची आणि व्यावसायिकांना त्यांच्या कर्तव्यांची जाणीव करून दिली आहे. ही मोहीम आता कायमस्वरूपी सुरू ठेवायची असेल तर ग्राहकांनी जागरूक राहण्याची गरज तुकाराम मुंढे व्यक्त करतायत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. पुण्याहून किरण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.